मोतीबिंदू नंतर जी लेन्स बसवतात मोनोफोकल, टोरिक, मल्टीफोकल, ईड ऑफ या सगळ्याचा अर्थ म्हणजे काय आहे, आपण कुठली लेन्स निवडावी? नमस्ते, माझे नाव आहे डॉक्टर रिधिमा भगली, कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन पुण्यामधून. कॅटरॅक्ट सर्जरी किंवा मोतीबिंदू शस्त्रक्रियेत आपण तुमच्या डोळ्यातली नैसर्गिक लेन्स काढतोय आणि अतिशय गरजेचं असतं की ती लेन्स रिप्लेस करून आपण त्या जागी एक नवीन लेन्स बसवली पाहिजे. मोनोफोकल लेन्स म्हणजे ही लेन्स बसवली की कुठला तरी एक नंबर आपण करेक्ट करू शकतो. जर ऑपरेशनच्या आधी तुम्हाला चष्म्याचा लांबचा नंबर आहे +2 असो, -2 असो, +4 असो, तो आपण मोनोफोकल लेन्स बसवून तो नंबर आपण काढून टाकू शकतो. पण काहीतरी एकच दिसू शकतं. मोनोफोकल लेन्सला एक सिंगल पॉइंट ऑफ फोकस असतो. सगळे लाईटची किरणं या लेन्समधून एका सिंगल पॉइंटमध्ये केंद्रित होतात आणि मग युजली आपल्याला लांबचं क्लिअर विदाऊट चष्मा दिसू शकतं, पण अगदी जवळचं वाचायला चष्म्याचा नंबर लागतो, ज्याला रीडिंग चष्मा म्हणतात. टोरिक लेन्स म्हणजे ज्या लोकांना सिलेंड्रिकल नंबर, जसे चष्म्याचे 2 नंबर असतात, एक असतो स्फेरिकल, एक असतो सिलेंड्रिकल. जर कोणाचा सिलेंड्रिकल नंबर चष्म्याचा आधीपासून मोठा असेल, -2 आहे, -4 आहे, तर 1.5 पेक्षा जास्त असेल, तर तो नंबर आपण मोनोफोकल रेग्युलर लेन्सनी करेक्ट करू शकत नाही. तर हा सिलेंड्रिकल नंबर आपण अशी स्पेशल मेड लेन्स असते टोरिक लेन्स, तो नंबर त्या पर्टिक्युलर ॲक्सिसला तुमच्या लेन्समध्ये कस्टम मेक बनवून येतो. म्हणजे की तुमचा लांबचा पूर्ण नंबर जाईल, स्फेरिकल सुद्धा, सिलेंड्रिकल सुद्धा, म्हणजे लांबच्यासाठी काही चष्मा राहणार नाही. ही लेन्स फक्त त्यांनाच गरजेची असते ज्यांचा सिलेंड्रिकल नंबर मोठा आहे, पण त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला रीडिंगसाठी चष्मा लागतो. ज्यांना रीडिंग चष्मा नकोय त्यांच्यासाठी ऑप्शन असते मल्टीफोकल लेन्सेस. ह्या लेन्सेसवर अशा मल्टिपल रिंग्स असतात, म्हणजे की मल्टिपल पॉइंट्स ऑफ फोकस असतात. जो लाईट येतो तो काही वेळा डिस्टन्सला केंद्रित होतो, काही लाईट नियरला, काही इंटरमिजिएटला. मग ह्या लेन्सला म्हणतात ट्रायफोकल लेन्स, जेणे की आपल्याला जवळचं, मधल्या डिस्टन्सचं आणि लांबचं विदाऊट चष्मा दिसू शकतं. ह्या लेन्सेस रिंग्स असल्यामुळे अगदी सुरुवातीला 1-2 महिने रात्रीच्या वेळी लाईटच्या भोवती काही रिंग्स किंवा हेलोज दिसू शकतात, पण जशी आपल्याला त्याची सवय होऊन जाते, आपल्याला काही साईड इफेक्ट कुठल्याही लेन्सचे जाणवत नाहीत. नमस्ते.